हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत शिवछत्रपती इयत्ता 4थी आणि याचा धडा क्रमांक आहे 5 शिवरायांचे शिक्षण. शिवरायांच्या शिक्षणाबद्दल या धड्यामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. मग ते शिक्षण बऱ्याच विभागांमध्ये असणार आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती घेऊया आपण. शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ म्हणजेच काय, तर शिवरायांचे जे शिक्षण सुरू झाले त्याची सुरुवात, त्याच्याबद्दलची माहिती आहे. स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. आता शहाजीराजे म्हणजे कोण हे तुम्हाला माहीतच आहे. शिवाजीराजांचे जे वडील होते त्यांचं नाव होतं शहाजीराजे. हे जे शहाजीराजे आहेत हे संस्कृत विषयाचे एकदम गाढे पंडित होते, म्हणजे ते फार हुशार होते, त्याच्यामध्ये एकदम विद्वान. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. आता शहाजीराजांबद्दल मागच्या धड्यात आपण पाहिलं असेल, तर त्याच्यात काय होतं की शहाजीराजांचा बंगळूरमध्ये त्यांनी दरबार स्थापन केला होता आणि आता ह्या दरबारामध्ये त्यांनी अनेक पंडितांना, म्हणजे अनेक विद्वान लोकांना, की असे विद्वान लोक की ज्यांना भरपूर भाषांचं ज्ञान होतं, म्हणजे एक नाही दोन नाही तर अनेक भाषांचं ज्ञान असणारे बरेच विद्वान लोक होते. अशा विद्वानांना आणि कलावंतांना, कलावंत म्हणजे वेगळे वेगळे कलावंत, जसं कोण गाण्यात कलावंत असेल किंवा कोण चित्रकलेमध्ये कलावंत असेल, अशा लोकांना त्यांनी आश्रय दिला होता. म्हणजे त्या आश्रय म्हणजे काय, तर त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जिम्मेदारी ही शहाजीराजांची होती. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. आता शिवरायांचं शिक्षण चांगलं व्हावं, त्यांना सगळं नॉलेज छान मिळावं म्हणून त्यांनी अशा एकदम हुशारातल्या हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला 7 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. आता शिवरायांच्या वयाला जशी 7 वर्ष झाली तसं त्यांचं शिक्षण द्यायला त्यांची सुरुवात झाली. आपण काय करतो, वयाचं 6 वर्ष सुरू झालं की आपण पहिलीला ॲडमिशन घेतो की नाही, तसंच शिवरायांनी जसं 7 वर्षाचे झाले तसं त्यांना शिक्षणाला सुरुवात केली. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. आता जसजसा काळ गेला तसं तसं थोडा काळ गेल्यावरती शिवरायांना अगदी छानपैकी लिहिता वाचता येऊ लागलं. पारंगत झाले म्हणजे काय, ते त्याच्यामध्ये एकदम हुशार झाले, त्यांना सहज वाचता लिहिता येऊ लागलं. रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. आता रामायण, महाभारत आणि भागवत ह्याच्यामधल्या गोष्टी पण मोठ्या मोठ्या आहेत, त्यात शब्दही मोठे मोठे आहेत, पण तरीसुद्धा शिवराय जे आहेत ते ह्या गोष्टी स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. आता शहाजीराजे यांनी बघा, शिवरायांना युद्धकला यावी म्हणजे युद्धामध्ये ते सुद्धा एक्सपर्ट व्हावेत, चांगले व्हावेत म्हणून त्यांनी काही हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. आता यांनी काय केलं होतं, शिवरायांना इतर कला पण आल्या पाहिजेत की नाही, मग घोड्यावर कसं बसायचं, कसं घोडसवारी करायची हे पण त्यांनी शिकवलं. त्याचबरोबर कुस्ती कशी खेळायची याचं ज्ञानसुद्धा दिलं. दांडपट्टा फिरवणं हे पण फार अवघड काम आहे बरं का, तर ते सुद्धा कसं करायचं याचं ज्ञानसुद्धा त्यांना दिलं. तलवार चालवणं, युद्धामध्ये जायचं तर तलवार ही अगदी छानपैकी चालवताच आली पाहिजे, तर त्याचं ज्ञानसुद्धा त्यांना मिळावं याची शहाजीराजांनी तरतूद करून ठेवली, म्हणजे सोय करून ठेवली. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. आता अशा प्रकारे काय झालं की जसे शिवराज आहेत ते 12 वर्षाचे झाले तोपर्यंत त्यांना बऱ्याच विद्या येऊ लागल्या. म्हणजे जसं आता वरती आपण उदाहरणं पाहिली की तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे वगैरे, अशा प्रकारच्या बऱ्याच विद्या त्यांना येऊ लागल्या आणि कला म्हणजे कला क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा परिचय झाला म्हणजेच काय, त्यांची ओळख झाली म्हणजेच काय, तर त्यांना ह्या कला येऊ लागल्या, अगदी छानपैकी येऊ लागल्या. लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. आता काय झालं होतं, इकडे आदिलशहाकडे शहाजीराजे कामाला होते की नाही, तर आदिलशहा आणि शहाजीराजांना कर्नाटकामधली जी कोणी नायक आहेत, नायक म्हणजे तिथल्या गावांचे मुख्य,
तर अशा नायकांचे राज्य आहेत ते जिंकून आण अशी मोहीम त्यांना दिली होती, म्हणजे कामगिरी त्यांच्यावर सोपवली होती. आता या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. आता एवढ्या मोठ्या कामगिरीवरती जायचं तर मग शिवाजीराजे आणि जिजाबाई यांच्याकडे कोण पाहणार, म्हणून शहाजीराजांनी काय केलं की त्या मोहिमेवर जाण्यापूर्वी जिजाऊ आणि शिवराय यांना पुण्याची जी त्यांची जहागीर होती तिथे रवानगी केली म्हणजे काय केलं की ह्या दोघांना पुण्यामध्ये पाठवलं. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले. आता त्यावेळेस त्यांनी काय केलं शहाजीराजांनी बघा की जिजाबाई आणि शिवाजी यांना त्यांच्यासोबत त्यांनी हत्ती दिले, घोडे दिले, पायदळ म्हणजे पायी चालणारी जी सेना आहे ती दिली, भरपूर सारा खजिना म्हणजे सोनं, चांदी, हिरे, मोती, पैसे हे सगळं दिलं. कारण ते तिथे जाऊन त्यांचं व्यवस्थित दिनचर्या चालली पाहिजे की नाही, म्हणून. ध्वज दिला. ध्वज हा पण फार महत्त्वाचा भाग आहे की आपला ध्वज आपल्यासोबत असला पाहिजे, तर तो ध्वज दिला. त्याचबरोबर विश्वासू प्रधान हा राजानंतर जो असतो महत्त्वाचा व्यक्ती तो कोण असतो, प्रधान. तर असंच विश्वासू प्रधान दिला. शूर सेनानी म्हणजे जे सेनारी जे आहेत म्हणजे सेनापती म्हणू शकतो आपण, जे सैनिकांचा मेन असतो त्याला काय म्हटलं जातं, सेनापती. तर असे शूर सेनानी दिले. आणि विख्यात शिक्षक, विख्यात म्हणजे अगदी प्रसिद्ध असलेले, फेमस असलेले किंवा अतिशय हुशार असलेले असे शिक्षकसुद्धा त्यांच्यासोबत धाडले म्हणजे त्यांच्यासोबत पाठवले. आता खाली हे चित्र दिलेलं आहे बघा, हे कोणाचं आहे, तर शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण. म्हणजे शहाजीराजे पाठी उभे राहिलेले आहेत आणि शिवराय आहेत ते भालाफेक शिकत आहेत. तर त्यांचं कसं शिक्षण चाललं होतं शहाजीराजेंच्या देखरेखीत, त्याचं चित्र दिलेलं आहे. आता आपण पाहूया पुढे काय दिलं. पुण्याचा कायापालट. पुणे जे राज्य आहे हे त्याचा कायापालट कसा झाला त्याची माहिती याच्यात आहे. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणाचे दिवस आठवले. आता जिजाऊ आणि शिवराय जेव्हा पुण्याला आले तेव्हा काय झालं, शिवरायांना त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवू लागले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप खूप आनंद झाला. आता बघा, लहानपणी शिवरायांचा जन्म शिवनेरीत झाला आहे, तुम्हाला माहिती आहे शिवनेरीमध्ये शिवरायांचा जन्म झाला आहे. तर याच शिवनेरीमध्ये बालपणी ते खेळले होते. तिथल्या मातीमध्ये त्यांना त्यांचे खेळलेल्याचे दिवस आठवले. सह्याद्रीची आहे जे पर्वत आहेत त्यांची उंचच्या उंच शिखरं त्यांना पुन्हा दिसल्यावरती त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूने हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते. आता आज जर तुम्ही पुणे शहर पाहिलं तर ते अगदी विस्तृत आणि खूप मोठं आहे, हो की नाही. पण त्यावेळेस हे पुणं तेवढं मोठं नव्हतं. ते एक छोटंसं टुमदार शहर होतं. टुमदार म्हणजे काय, छोटंसं छानसं असं छान गाव होतं ते. पण ते कोणी उजाडलेलं होतं, तर शहाजीराजांचे जे कोणी शत्रू होते त्या सगळ्यांनी ते उजाड करून टाकलं होतं. म्हणजेच काय, तर उद्ध्वस्त करून टाकलं होतं. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. आता गावामध्ये जी काय प्रॉपर्टी होती म्हणजे समजा कुणाची घरं असतील, वाडे असतील, जे काय असेल ते नासधूस केली होती, म्हणजे तोडमोड करून टाकली होती. घरे मोडली होती, देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती, जंगले वाढली होती, रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैनावस्था झाली होती. आता दैन्यावस्था झाली होती म्हणजेच काय, तर गावातली जी काय घरं होती त्यांचा नासधूस केला होता, घरं मोडली होती, देवळं पडलेली होती आणि हे शत्रू केव्हाही गावात येतील आणि लुटून घेऊन जातील वगैरे, ह्या भीतीने काय होतं, तिथली लोकं पळून जाऊ लागली होती दुसऱ्या गावांमध्ये. आणि त्याच्यामुळे तिथली शेतं जी होती ती ओसाड झाली होती. ओसाड म्हणजे काय, तर त्या शेतामध्ये कोणी कामच केलं नाही तर शेतं पिकतील कशी, त्यामुळे ती आपोआपच ओसाड झाली, म्हणजे नापीक झाली. तिथे काही पिकेनासे झालं होतं आणि त्याच्यामुळे तिथे जंगलसारखं सगळं झालेलं होतं. आणि अशा रानांमध्ये मग आता लांडगे, जे कोल्हे वगैरे आपण म्हणतो, ते लांडगे सगळीकडे पसरलेले होते. आणि त्याच्यामुळे पुण्याची जी अवस्था होती ती फार खराब झाली होती, बिकट झाली होती, दैन्य अवस्था झाली होती.
जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. आता जिजाबाई आणि शिवराय हे पुण्यात आले आहेत आणि ते पुण्यात राहू लागले. हे जेव्हा आजूबाजूच्या आसपासच्या म्हणजे आजूबाजूची जी लोकं होती गावांमध्ये त्यांना जेव्हा कळलं, तेव्हा त्या लोकांना फार मोठा धीर आला. म्हणजे त्यांना असं खूप चांगलं वाटू लागलं, की आता बाबा कोणीतरी इथं मोठं माणूस आलेला आहे, जो आपल्याकडे लक्ष देऊ शकेल. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. आता या ज्या जिजाबाई आहेत त्यांनी या लोकांना जवळ बोलावलं आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंतपणे राहा, तुम्ही पुण्यात सुरक्षित आहात. आणि त्यामुळे काय झालं, की लोक आहेत ते पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. म्हणजे शेतीची जी कामं त्यांची राहिली होती भीतीपोटी, ती आता पूर्ण होऊ लागली. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. जिजाबाईंनी महत्त्वाचं एक काम केलं, की जी पण मंदिरं, देवळं पडली होती, नादुरुस्त होती, त्यांना दुरुस्त केलं. म्हणजे त्यांचे कामकाज केलं, त्यांची डागडुजी केली आणि ती मंदिरं अगदी व्यवस्थित उभी केली. त्याच्यामुळे काय झालं, देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. आता देवळांमध्ये सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना होऊ लागली. त्याच्यामुळे काय होतं, गावामध्ये लोकांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे गाव कसं गजबजलेलं दिसू लागलं आणि असं करता करता काय झालं, पुण्याचं रूपच एकदम पलटून गेलं. जिथे लोक घराबाहेर पडायला घाबरत होते किंवा गाव सोडून सोडून पळून जात होते, तिथे आता रोजची लगबग दिसू लागली. दादाजी कोंडदेवांची कामगिरी. आता दादाजी कोंडदेवांची काय कामगिरी आहे हे ते आपण पाहणार आहोत. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. आता जिजाऊ आणि शिवराय हे कर्नाटकात होते शहाजीराजांबरोबर. त्यावेळेस यांची जी पुणे जहागीर होती, माहिती आहे ना, शहाजीराजांना पुणे जहागीर बक्षिसी म्हणून मिळाली होती. तर ह्या पुणे जहागिरीची जी व्यवस्था होती ते कोण पाहत होते, तर ती व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. आता सुभेदार म्हणजे कोण, किल्ल्याचा जो मेन कार्य करणारा जो असतो त्याला सुभेदार म्हटलं जातं. हे एक पद आहे. तर कोंढाण्याचे सुभेदार दादाजी कोंडदेव होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. आता ते कसे होते, इमानी सेवक होते म्हणजे इमानदार होते. कधीही ते बेईमान होणार नाहीत असं होतं. त्यांचा कारभार एकदम चोख होता. म्हणजे त्यांचा हिशोब कधी चुकायचा नाही किंवा ₹1 कसलाही घोळ नसायचा. एकदम परफेक्ट हिशोब असायचा त्यांचा. ते न्यायी होते. म्हणजे त्यांना ते न्यायप्रिय होते. कोणावर अन्याय करणं त्यांना आवडत नव्हतं आणि त्यांची शिस्त कशी होती, एकदम कडक होती. म्हणजे बेशिस्तपणा त्यांना बिलकुल चालत नव्हता. शिवाय ते निष्ठावंत होते. निष्ठावंत म्हणजे काय, आपल्या मालकाप्रती एकदम प्रामाणिक राहणं, त्याला आपण निष्ठावंत म्हणतो. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. आता याच काळामध्ये शहाजीराजांनी एक आदेश दिला होता, की पुण्यामध्ये एक मोठा वाडा बांधा म्हणून. तर त्या वाड्याचं बांधकामसुद्धा दादाजी कोंडदेवांनीच पाहिलं. तर त्याचं नाव काय होतं, लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. आता हे जे शेतकरी होते हे आपल्या शेतात काम वगैरे करत नव्हते, पण त्यांनी आपल्या शेतामध्ये काम करावं, लागवडी करावं म्हणजे काही पण धान्य पेरावी आणि त्याच्यातून धान्य उगवावं, म्हणून त्यांनी शेतसाऱ्याची सूट दिली. शेतसारा म्हणजे काय, की वर्षाच्या शेवटी जेव्हा जे काही धान्य पिकेल त्याच्यामधून थोडंफार धान्य सरकारला द्यावं. सरकारला म्हणजे तिथलं आता जे कोणी राजे असतील किंवा जे कोणी मेन असतील त्या गावचे वगैरे त्यांना ते देणं. जसं आता आपण कसं गव्हर्नमेंटला टॅक्स देतो की नाही, तसं पूर्वी शेतसारा दिला जायचा. म्हणजे पिकलेल्या अन्नातून थोडासा भाग तिथल्या सरकारला दिला जायचा. त्यामुळे शेते लागवडीस आली. आता ही अशा प्रकारे सूट दिली. सूट दिली म्हणजे काय, एक प्रकारचं कमी करून दिलं, की बाबा तुम्ही नाही दिलत तरी चालेल किंवा अगदी कमी दिलत तरी चालेल, पण तुम्ही शेती मात्र पिकवा, असं त्यांना सूट दिली गेली. की काही वर्ष तुम्ही शेतसारा देऊ नका. त्याच्यामुळे मग लोकं उत्साहाने काम करू लागले, शेतांमध्ये धान्य पिकवू लागले. त्यामुळे काय झालं, शेतं लागवडीस आली. शेतं लागवडीस आली म्हणजे काय, तर शेतामध्ये धान्य पिकू लागले. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत, म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली.
आता हे जे लांडगे होते हे यांना रिकामं जागा मिळाली होती ना, जेव्हा सगळी दैन्यावस्था झालेली होती पुण्याची. तर ह्या माजलेल्या लांडग्यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय करावं लागणार? तर त्यांनी काय केलं, की शेतकऱ्यांना ह्या त्रास देणाऱ्या लांडग्यांना मारण्यासाठी बक्षिसं लावली. म्हणजे बक्षिसं ठेवली, की जो कोणी लांडगा मारून आणेल त्याला बाबा मी एवढं अमुक-अमुक बक्षीस देईल वगैरे असं. त्याच्यामुळे काय झालं, की लोकं लांडग्यांना मारण्यासाठी स्वतःहून तयार झाली आणि अशा लांडग्यांना मारू लागली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. आता जसा लांडग्यांचा त्रास होता लोकांना, तसंच चोरांचा सुळसुळाट झाला होता. म्हणजेच काय, की चोरांची संख्या खूप वाढली होती. लोकं कष्ट न करता दुसऱ्यांच्या कष्टाचा पैसा चोरण्यासाठी तयार झाले होते आणि चोर बनले होते. तर अशा चोरांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी दादाजींनी एक युक्ती लढवली. म्हणजेच काय केलं, की त्यांनी शेतकऱ्यांनाच असं ग्रुपने उभं केलं, की तुम्ही अशी पथके उभारा, की म्हणजे ह्या कोपऱ्यावरती हा ग्रुप, त्या कोपऱ्यावर तो ग्रुप. जेणेकरून काय होणार, की चोर जे आहेत त्यांच्यावरती वचक बसेल. पहारा द्यायला सांगितला. त्याच्यामुळे मग चोर चोरी करण्याची हिंमतच करणार नाही जर एवढे सगळे ग्रुप तिथे असणार तर. त्याच्यामुळे आपोआपच चोरांचा बंदोबस्त झाला. अजून एक काम त्यांनी केलं ते म्हणजे काय, तर जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. आता पूर्वी काय होत होतं, एखाद्याची निकृष्ट जमीन असेल म्हणजे चांगली उपजाऊ जमीन नसेल तरी आणि एखाद्याची चांगली जमीन असेल तरी त्यांना सारखाच शेतसारा द्यावा लागत होता. म्हणजे 10 गोणी ज्याचं धान्य येत होतं त्याला पण एकच गोण आणि 100 गोणी धान्य येत होतं त्याला पण एकच गोण असा शेतसारा दिला जात होता. त्याच्यामुळे कुठेतरी काही लोकांवर अन्याय होत होता. तो होऊ नये म्हणून दादाजींनी काय केलं होतं, की एक जमिनीचं कस ठरवून किंवा प्रत कशी आहे हे ठरवून त्याच्यावरती सारा आकारला होता. ज्याची चांगली प्रत आहे त्याच्याकडून जास्त शेतसारा, ज्याची कमी प्रत आहे त्याच्याकडून कमी शेतसारा. त्याच्यामुळे काय झालं होतं, लोकांना खूप आनंद झाला होता. दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले जाते. आता दादाजी कोंडदेव आणि त्यांच्यासोबत कोण होते, निजामशहाचा जो वजीर होता मलिक अंबर, मागच्या धड्यामध्ये याचा उल्लेख आहे. तर हा निजामशहाचा जो वजीर मलिक अंबर होता, ह्या दोघांनी शेती सुधारण्यासाठी आणि सारा वसुलीसाठी एक मोठं आणि मोलाचं कार्य केलं आणि हेच त्यांचे मेन पाया बनले. तर आता पुढे पाहूया शिवरायांचे शिक्षण. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. आता पुण्यामध्ये जेव्हा शिवराय आले तरीसुद्धा जिजाबाई ज्या होत्या त्यांचं शिक्षण म्हणजे त्यांनी शिवरायांच्या शिक्षणाबद्दल जागरूकता ठेवली आणि त्यांच्या कंट्रोलमध्येच शिवरायांचं शिक्षण चालूच राहिलं. बंगळुरूहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रीय विद्या व भाषा शिकवल्या. आता जेव्हा शहाजीराजांनी शिवराय आणि जिजाबाईंना पुण्याला पाठवलं होतं तेव्हा बंगळुरूहून येताना त्यांच्यासोबत शहाजीराजांनी नामवंत शिक्षक म्हणजे एकदम फेमस असलेले शिक्षक पाठवले. शिवाय शिवरायांना अनेक शास्त्र म्हणजे वेगवेगळी जी काही सायन्स आहेत, शास्त्र आहेत, त्यांची विद्या म्हणजे त्यांचं नॉलेज आणि वेगवेगळ्या ज्या काही भाषा आहेत त्याही शिकवल्या. उत्तम राजकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. आता उत्तम राजकारभार कसा करावा, नुसता राजा बनून होत नाही ना, तर तो राजकारभार असतो तो चालवावा लागतो. लोकांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत त्या जाणून घ्याव्या लागतात किंवा शत्रू राज्याचं काय ध्येय असू शकतं, आपलं कसं रक्षण करता येईल याच्याबद्दलचं ज्ञान, ते सगळं झालं राजकारभार. तर हा राजकारभारसुद्धा उत्तमरित्या करता आला पाहिजे. आणि शत्रूंशी युद्ध कसं करावं याचं ज्ञान, किल्ले कसे बांधावे, आता किल्ल्यावरती नुसतं राहणं असं नाही तर ते कसे बांधले गेले पाहिजेत, त्यात कशा सुविधा वाढवाव्यात किंवा कशा प्रकारे आपण त्याची बांधणी केली तर शत्रूंपासून आपण अधिक सुरक्षित राहू आणि शत्रूला आपण हतबल करू,
अशा प्रकारे कसं करता येईल याचं ज्ञान हे सुद्धा शिवरायांनी घेतले. शिवाय घोडे आणि हत्ती यांची परीक्षा कशी करावी, म्हणजे घोड्यांची निवड करताना कोणता घोडा कसा चांगला आहे, कसा त्याचा युद्धात उपयोग होईल, किंवा हत्तीची निवड कशी करावी, ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने शिवरायांना शिकवल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून, म्हणजे शत्रूचं राज्य बघा, आपण शत्रूच्या राज्यात जर गेलो तर आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती असते का? नाही. तर अशा ठिकाणी जर गेलो आणि आपण अडकलो तर तिथे युद्ध करत बसण्यापेक्षा त्या प्रदेशातून आपण कसं बाहेर पडू याचं ज्ञानसुद्धा, किंवा ही जी काही कला आहे, विद्या आहे, तीसुद्धा शिवरायांना दिली होती, किंवा शिवरायांना ती अवगत झाली होती. म्हणजे शिवरायांना त्याचं खूप सारं ज्ञान मिळालं होतं. शिवरायांच्या शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला आणि आता शिवराय हे खूप छान पद्धतीने शिक्षण घेत आहेत, सगळ्या विद्या अगदी मनापासून शिकतायत, हे सगळं पाहून जिजाऊंना कसं खूप आनंद झाला होता. वीरमाता जिजाईंच्या शिवरायांस शिकवण. आता वीरमाता जिजाबाई ज्या आहेत त्यांची शिवरायांना काय शिकवण होती, त्या शिकवणीबद्दल आपण इथे जाणूया. जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. आता जिजाबाई ही काही सर्वसामान्य स्त्री होती का? नाही. तर त्या लखुजीराव जाधव हे एकदम बलाढ्य सरदार होते, त्यांच्याबद्दल आपण मागच्या धड्यात पाहिलेलं आहे. तर अशा लखुजीराव जाधवांची ती कन्या होती आणि शहाजीराजे हे एवढे पराक्रमी पुरुष होते, त्यांची त्या पत्नी होत्या. राजकारणाचे आणि युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. आता युद्ध कसं करायचं किंवा राजनीती काय आहे ह्याचं ज्ञान हे त्यांना लहानपणापासूनच मिळालं होतं, कारण बालपणापासूनच त्यांच्या आजूबाजूचं वातावरण तेच होतं. म्हणजे अगदी त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या पतीपर्यंत सगळं वातावरण तेच असल्यामुळे त्यांना आपसुकच या गोष्टींचं ज्ञान मिळालं होतं. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. आता जाधव घराणं आणि भोसले घराणं ही दोन्ही घराणं कशी अगदी फेमस होती, प्रसिद्ध होती. या दोन्ही घराण्यांची लढाऊ परंपरा होती, म्हणजे अगदी त्यांचे पूर्वजसुद्धा लढाऊ परंपरेमध्ये होते आणि ह्या दोन्ही घराण्यांच्या ह्या परंपरेमध्ये त्या एकत्र आल्या होत्या. म्हणजे एका ठिकाणी त्या मुलगी होत्या आणि एका ठिकाणी सून होत्या. ह्या दोघांचा संगम त्यांचा इथे झालेला होता. जिजाबाई ह्या मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. जिजाबाई कशा होत्या? एकदम स्वाभिमानी होत्या आणि त्यांना स्वतंत्रता आवडत होती. म्हणजे त्यांना कोणाच्या ठिकाणी काम करणं, नोकर बनणं ही परंपरा मान्य नव्हती त्यांना. त्यांना स्वतंत्रता आवडत होती. मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याची चीज नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. आता त्यांना माहिती होतं की मराठा सरदार हे खूप पराक्रमी आहेत, पण जरी ते किती पराक्रमी असले, किती शूर असले, तरी सुलतानाच्या दरबारामध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही याचं त्यांना माहिती होतं. त्यांना चांगलंच माहिती होतं, कारण त्यांना त्याचा खूप वाईट अनुभवसुद्धा आलेला होता. निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. आता कसं आहे, निजामशहाने भर दरबारामध्ये त्यांच्या पित्याची, म्हणजेच कोणाची, तर लखुजीराव जाधव यांची हत्या केली होती आणि त्याचं दुःख त्यांनी कसंबसं पचवलेलं होतं. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल, या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. आता बघा मुलांनो, की जिजाबाईंनी ठरवलं होतं, त्यांनी ही सगळी दुःख पाहिलेली होती की तुम्ही किती ह्या परक्यांसाठी करा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून जिजाबाईंनी निश्चयच केला होता की शिवबा म्हणजे त्यांचे जे शिवराज आहेत ते परक्यांची चाकरी करणार नाहीत. म्हणजे कोणत्याही निजामशहाच्या अंडर किंवा कोणत्याही राजाच्या अंडर ते काम करणार नाहीत, तर ते स्वतःच्या लोकांसाठी राज्य स्थापन करणार आणि त्या विचारांनीच ते शिवरायांना घडवत होत्या. म्हणजे त्यांचे जे विचार आहेत ते शिवरायांमध्ये त्या देत होत्या. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. आता मावळ हा एक प्रांत झाला, एका जागेचं नाव झालं. तर ह्या मावळ प्रांतामध्ये जे लोक राहत होते त्यांना काय म्हटलं जात होतं? मावळे म्हटलं जात होतं. तर हे मावळे कसे होते? फार इमानी होते
इमाने इतबारे नोकरी करणार, कष्ट करणार असे होते. ते कष्टाळू पण फार होते आणि चपळ पण तितकेच होते. कधी कुठच्या गोष्टीला ते नाही म्हणत नव्हते, तर लगेचच्या लगेच धावपळ करणाऱ्यातले असे लोक होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. आता काटकपणा म्हणजे ते अतिशय कष्टाळू होते. कधी कोणतं काम सांगितलं तर ते आळशीपणा कधीच करत नव्हते. ते पटकन उठून कामाला लागत होते. त्यांचा काटकपणात कोणी हात धरत नसे. हात धरत नसे म्हणजे काय, तर त्यांच्यासारखं काम कुणीसुद्धा करू शकत नव्हतं. एवढे ते कामामध्ये प्रवीण होते, काटक होते. पण काय होतं, की सुलतानी जी राजवट होती, म्हणजे त्यांच्या सुलतानाचे जे काही नियम होते, त्यांच्यामुळे ते त्रस्त झाले होते. गांजले होते म्हणजे वैतागलेले होते, दुःखी झालेले होते. त्या सुलतानाच्या नियमांनी ते अगदी त्रस्त झालेले होते. सुलतानांच्या लष्करांकडून गावेच्या गावे लुटली जात. आता सुलतानं जे होती त्यांच्या लष्करांकडून म्हणजे त्यांच्या सैन्यांकडून, ही जी सैन्य होती त्यांच्याकडून गावेच्या गावे लुटली जात होती. म्हणजे एकदा का सुलतानाचे सैनिक गावात घुसले की ते सगळ्या गावांना उद्ध्वस्त करत होते. त्यांचे जे काही पैसे अडका, धनधान्य जे काही त्यांच्याकडे असेल ते लुटून घेऊन जात होते. रयत परागंदा होई. त्याच्यामुळे ही रयत जी होती ती अगदी दुःखी होत होती. तिला कोणी वाली नसे, म्हणजे त्यांना बघणारं, त्यांना सांभाळणारं, त्यांना या दुःखातून बाहेर काढणारं असं कुणीसुद्धा नव्हतं. अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे. आणि अशा दुःखी कष्टी लोकांना पाहिलं की शिवरायांना वाटायचं की ह्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईपाशी हितगुज करत. म्हणजे घरी जेव्हा शिवराय परत येत तेव्हा जिजाबाईंबरोबर त्याच्याबद्दल चर्चा करत. मग जिजाबाई काय म्हणत त्यांना, की शिवबा, भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण, त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. आता त्या काय सांगत शिवरायांना बघा, की शिवबा तू आपल्या भोसल्यांचे जे पूर्वज आहेत ते कोण आहेत? श्रीरामचंद्र आहेत. श्रीरामचंद्राने काय केलं? दुष्ट रावणाला मारलं होतं आणि त्यांच्या प्रजेला सुखी केलं होतं. शिवाय जाधवांचे पूर्वज कोण आहेत? तर श्रीकृष्ण आहेत आणि त्यांनी दुष्ट कंसाला मारलं होतं आणि प्रजेला सुखी केलं होतं. आता श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील, तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. मग त्यांनी काय म्हटलं, की श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. बघा, श्रीराम म्हणजे भोसले यांच्या घराण्याकडून पाहिलं तर श्रीराम आणि यादव यांच्या घराण्याकडून पाहिलं तर श्रीकृष्ण. असे दोन्ही घराण्यांकडून जर पाहिलं तर तू त्या दोघांच्याही वंशात तुझा जन्म झाला आहे. आणि त्या दोघांनी जर दुष्टांचा संहार केला तर तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील आणि गरीब लोकांना खूप खूप सुखी करू शकशील, असं जिजाबाईंनी शिवरायांना सांगितलं. तर आता पुढे काय झालं पाहूया आपण. वीर जिजाबाई आहे, हे त्यांचं चित्र आहे जिजाबाईंचं. आता आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. आता आईने हा जो उपदेश केला होता शिवरायांना, म्हणजे एवढं छानपैकी सांगितलं होतं की तू कसा दुष्टांचा संहार करशील आणि का करशील. तर ह्या उपदेशाने काय झालं होतं, शिवरायांना खूप हुरूप येई, म्हणजे खूप काहीतरी करून दाखवावं असं त्यांना वाटू लागलं होतं. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी, मणी, स्वप्नी दिसत. आता काय होत होतं बघा, राम, कृष्ण, भीम आणि अर्जुन यासारखे जे वीर होते, त्यांनी केलेली जी मोठी मोठी कामं होती किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सतत शिवरायांना आठवत असत. आणि ह्या वीरपुरुषांबद्दल शिवरायांना सतत, म्हणजे उठता, बसता, झोपता, ध्यानी, मणी, स्वप्नी सदैव त्यांना त्या वीरपुरुषांचीच आठवण येत होती. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. आता बघा, की हे जे वीर होते, म्हणजे राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांनी जसं अन्यायाविरुद्ध ते लढले, जो जो अन्याय झाला त्याचा त्यांनी विरोध केला, त्याच्या विरुद्ध ते लढले आणि प्रजेला सुखी केले, तसं शिवरायांना वाटत होतं की आपण पण लढावं. आणि त्यांनी जसा दुष्टांचा नाश केला तसं आपण सुद्धा दुष्टांचा नाश करावा. आणि त्यांनी जसं प्रजेला सुखी केलं,
म्हणजे दुष्टांचा नाश केल्यामुळे प्रजा आपोआपच सुखी झाली की नाही, तसं त्यांनी प्रजेला जसं सुखी केलं तसं आपण पण प्रजेला सुखी करावं. आपण सुद्धा न्यायी व्हावं, म्हणजे लोकांना न्याय मिळवून द्यावा. जे अन्यायाने पीडित झालेली लोकं आहेत त्यांना न्याय दिल्यावरती ते पण खुश होतील, आनंदी होतील. शिवाय आपण सुद्धा धाडसी बनावं, म्हणजे हिंमतवालं बनावं, पराक्रमी बनावं, शूर बनावं, असं शिवरायांना सतत वाटू लागलं होतं. शिवरायांचा नवा अंमल. आता शिवरायांचा नवा अंमल काय होता ते पाहूया. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. आता पुणे जहागीरमध्ये जेव्हा आले तेव्हा जिजाबाईंनी त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती की असं कर तसं कर. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा हा नवीन अंमल सुरू झाला होता. या कामासाठी शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. आता हे जे नवीन अंमल सुरू केला होता त्यांनी, पण यासाठी शहाजीराजे जे होते ह्यांनी सगळी काही पूर्वतयारी करून दिलेली होती. त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना सामराज निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हणमंते, मजुमदार, माणकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बार मंडळी त्यांच्यासोबत दिली होती. आता शहाजीराजांनी जेव्हा शिवरायांना पाठवलं होतं तेव्हा या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करूनच दिलेली होती त्यांनी. आणि बंगळूरहून पुण्याला येताना त्यांनी त्यांच्यासोबत मोठमोठे प्रसिद्ध व्यक्ती पाठवल्या होत्या. तर त्या कोणत्या होत्या, तर सामराज निळकंठ पेशवे, पेशवे ही एज पद झालं, तर त्यांच्यातले होते ते शामराज निळकंठ पेशवे, त्यांना पाठवलं होतं. बाळकृष्ण हणमंते मजुमदार म्हणून होते, त्यांना पाठवलेलं. माणकोजी दहातोंडे सरनोबत आणि त्यांच्यासोबत रघुनाथ बल्लाळ सबनीस आणि सोनोपंत डबीर अशी मातब्बार मंडळी त्यांच्यासोबत दिलेली होती. म्हणजे असे चांगले कर्तृत्ववान माणसं किंवा फेमस माणसं आणि हुशार अशी माणसं त्यांच्यासोबत दिलेली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच, म्हणजेच काय तर स्वतंत्र हे जे राज्य त्यांनी स्थापन केलं होतं त्याचे हे जणू अधिकारीच आहेत, अशा थाटामाटात त्यांची सुरुवात झाली होती. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. आता शिवरायांच्या हातात नुसतंच असं दिलं नव्हतं ना, तर शिवरायांचा जो हा काही जहागिरीचा कारभार आहे, शिवराय तर हुशार होतेच, पण त्यांच्या मदतीसाठी त्यांचा कारभार जो आहे तो उत्तम रीतीने पाहायला जाण्यासाठी शहाजीराजांनी हे मोठमोठे अधिकारी पुण्याला त्यांच्यासोबत पाठवलेले होते. आणि यांच्या मदतीने काय झालं बघा, त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले, लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. आता एकटे शिवराज हे सगळं करणं शक्य नव्हतं, तर शिवराजांच्या मदतीला हे वरील जी नावं सांगितले ते सगळे लोक मदतीला होतेच आणि हा सगळा कारभार पाहत होते. त्याचबरोबर शिवराय लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले, म्हणजे लोकांना काय काय अडचणी होत आहेत, त्यांचे काय काय दुःख आहेत, तर ते कसे दूर केले जाऊ शकतात यांच्याकडे शिवरायांनी लक्ष दिले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या. आता नुसतं लक्ष देऊन भागत नव्हतं बरं का, तर शिवरायांनी काय केलं की त्या अडचणी सोडवण्याच्या दरम्यान जर कोणी रयतेवर अन्याय केला असेल, त्यांना त्रास दिला असेल, तर अशा लोकांना ते शिक्षा पण देऊ लागले. त्याच्यामुळे लोकांवरती आपोआप एक वचक येऊ लागला की अन्याय करणाऱ्या लोकांचे हात आपोआप बांधले गेले, त्यांना पण थोडी दहशत वाटू लागली. आणि एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता. आणि अशामुळे काय झालं की शहाजीराजांची जी जहागीर होती त्याचा हळूहळू का होईना आपोआप कायापालट होऊ लागला. म्हणजे आधीची शहाजीराजांची जी जहागीर होती तिथे किती अडचणी होत्या हे आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलेले आहेत. त्याचं रूपांतर आता पूर्णपणे बदलू लागलं होतं. कायापालट होणे म्हणजे काय होतं, त्यांचा चेहराच पूर्ण बदलू लागला होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता. म्हणजेच काय तर पुढे आता आपलं स्वराज्य किती छान असेल याचा नमुना त्यांना बघायला मिळत होता. म्हणजे अगदी त्या उदाहरणांमधून त्यांना कळत होतं आज हे असं आहे, शिवराज एवढे लहान असताना एवढं सगळं छान घडत आहे, तर पुढे जेव्हा आपलं स्वराज्य आपल्याला मिळेल तेव्हा तर काय अरुणोदय होईल, म्हणजे सूर्योदय होईल, म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या दुःखांचा अंत होईल आणि आपल्याला एक चांगलं स्वराज्य मिळेल. शिवरायांचा विवाह.
त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती. तेव्हा जिजामाता म्हणाल्या, आता शिवबांचे दोहोंचे 4 हात करायला पाहिजे. आता तो जो काळ होता, त्या काळामध्ये लोकांची लग्न ही फार कमी वयात होत होती आणि लवकर लग्न करण्याची पद्धत होती. तेव्हा मग जिजामाता आहेत त्या काय म्हणाल्या, की आता शिवबाचे दोहोंचे 4 हात करायला पाहिजेत. म्हणजेच काय, तर शिवरायांच्या हातात लग्न करायला पाहिजे. मग शिवबाकरता मुलगी पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. आता काय झालं, शिवबांकरता मुलींना पाहायला सुरुवात करू लागले, की म्हणजे आता शिवबांना योग्य अशी मुलगी तर मिळाली पाहिजे ना. मग अशी मुलगी पाहता पाहता त्यांना एक मुलगी पसंत पडली आणि त्या मुलीचं नाव होतं सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. आता फलटणचे जे नाईक निंबाळकर म्हणून होते, त्यांच्या घराण्यातली ही मुलगी होती सईबाई. तिचा आणि शिवरायांचा विवाह हा मोठ्या थाटामाटाने छानपैकी साजरा झाला. तर अशा प्रकारे आजचा हा तुमचा धडा पूर्ण झालेला आहे आणि हा तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील. थँक्यू.